नमस्कार. धनतेरसच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. इंद्रायणीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत गोपाळ आणि मोहितची चर्चा सुरू असतोय तेव्हा मोहित सांगतो, आता मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टींची बदनामी करायची आहे, मंदिराची. खरं म्हणजे मंदिरावरती तुमच्या बापाचं आणि त्या इंद्रायणीचं खूप जीव आहे ना, मग त्यांची तुम्हाला बदनामी करायला पाहिजे की त्यांनी तुमच्या विरुद्ध सगळं केलं आहे. म्हणजे कसं, तुम्ही बदनामी केली तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. तेव्हा गोपाळ म्हणतो, तुझा प्लॅन तुझ्यासारखा तुकरट आहे, मला हा प्लॅन बिलकुल आवडलेला नाही. तेव्हा मोहित म्हणायला लागतो, तुम्ही जरा जास्त बोलताय, असं वाटत नाही का मी तुमचा सपोर्ट करतोय म्हणून अति करू नका. तेव्हा तो म्हणतो, मी काय सांगतो ते ऐक ना, उगाच तू आता मला शिकवायला जाऊ नको. तसंही आपण राजकारणी आहोत ना, मग राजकारण्यांना डोक्यावरती बर्फ ठेवायला पाहिजे आणि तोंडावरती साखर ठेवायला पाहिजे. मग ही गोष्ट तुलाही लागू होते. ते त्याच्याच हिशोबाने केलं तर जास्त चांगलं होईल. मी काय सांगतो ते ऐक. दुसरीकडे इकडे इंदू तिच्या कामामध्ये असते, तेवढ्यात तिथे नारायणीताई येतात आणि स्वतःहून स्वतःच्या कामाला लागतात. इंदूशी एकही शब्द बोलत नाही. तेव्हा इंदूला थोडी काळजी वाटते आणि ती विचारते, ताई काय झालं ग, तू एवढी शांत का आहे. तेव्हा ती म्हणायला लागते, कसं आहे, तू ऐकलं ना गोपाळच्या सभेमध्ये काय झालं. तेव्हा ती म्हणते, हो त्याच्या सभेला कोणीच नव्हतं ना. तेव्हा त्या म्हणतात, हे बघ मला खरंच माहिती आहे कोणीच नव्हतं असं नाही, शकुंतला काकी गेल्या होत्या. खरं म्हटलं तर मी त्या मुलाचं काय करावं मला हेच समजत नाही. जेव्हा त्याची आई गेली त्यानंतर शकुंतला काकी या घरामध्ये आल्या, पण तरी सुद्धा त्यांनी त्याला कधी पर्क केलं नाही. सतत मुलासारखी त्याची काळजी घेतली आहे. मला माहिती आहे आईची माया आईचीच माया असते, पण त्यांनी स्वतःचं बाळ सुद्धा केलं नाही, कारण की याला सावत्र भावंडांसारखं वाटावं नये. पण या मुलाचं काय बिघडलं आहे मला हेच समजत नाही, तो असा का वागतोय. पण तरी सुद्धा त्याच्या सभेला कोणी आलं नाही ना, त्याच्यामुळे मला सुद्धा त्रास झाला. तो खरंच धडपड करत आहे, पण त्याने मोहितशी ही हात मिळवणी का केली आहे हेही खूप प्रश्न दर्शकच आहे. कारण की तो काय वागतो काय करतो याचा काही अंदाजच लागत नाही. त्याचं वागणं बोलणं सगळंच बदलत चाललं आहे. तेव्हा ती म्हणते, ताई तुम्हाला असं तर वाटत नाही ना अधोक्षज आणि गोपाळ एक दुसऱ्याच्या विरुद्ध आले आहेत, ते माझ्यामुळे तर नाही ना. तेव्हा नारायणीताई म्हणतात, असं काहीच नाही आहे, मी तुम्हाला तिघांनाही लहानपणापासून ओळखते म्हणून माझ्या मनामध्ये असा संशय सुद्धा येऊ शकत नाही. आता खरं म्हणजे माझं डोकंच चालत नाही आहे. गोपाळ सगळ्यांचा विचार करून ना माझं डोकं थोडं खराबच झालं आहे. मी एक काम करते, थोडा वेळ आराम करते, म्हणजे माझं मलाच बरं वाटेल. तेव्हा इंदू म्हणते, ठीक आहे ताई, मी कामाचं बघून घेते, जा तू थोडा वेळ पड, म्हणजे तुला बरं वाटेल. पण इंदूला या सगळ्याचं टेन्शन आलेलं असतं. दुसरीकडे गोपाळने इकडे प्लॅन आखलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, आता हे सगळे तुझे तुकरट प्लॅन आहेत ना ते बाजूला कर, मी तुला सांगतो खरा प्लॅन काय करायचा आहे. तेव्हा मोहित म्हणतो, माझे कान रेडीच आहेस, बोल ना तुला काय बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणतो, असं काहीतरी करायला पाहिजे ज्याच्यामध्ये आम्ही दोघांना एक दुसऱ्याच्या समोरासमोर उभं करू, म्हणजे एक दुसऱ्याच्या समोर आलो तर वादविवाद स्पर्धा होईल, चर्चा होईल, गावाचं भलं काय वाईट काय याच्यामध्ये आपण त्या अधोक्षजला क्लीन बोर्ड करू शकतो आणि आपल्याला जे पाहिजे ना ते सगळ्याच गोष्टी पुरेपूर आपल्या बाजूने होऊ शकतात. तेव्हा श्रीकला म्हणायला लागते, हा तर खरंच खूप मस्त प्लॅन आहे. तेव्हा मोहितराव म्हणतो, कसं आहे माहिती का गोपाळराव, तुम्हाला असं वाटत असेल तुमची हवा आहे, पण मला जेवढा अंदाज आहे ना अधोक्षज महाराजांची हवा सगळीकडे खूप जास्त आहे, म्हणून तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स होत आहात. तेव्हा तो म्हणतो, तुला काय असं वाटतंय का तो अधोक्षज तप करून माझ्यासमोर जिंकू शकेल का. असं काहीच होणार नाही. या इलेक्शनच्या आणि या सभेमध्ये आपलाच विजय होणार आहे. तू काळजी करू नको रे, मी आहे ना, मी हे सगळं सांभाळून दे, त्याला ततपप करू दे, पण मी आहे तो सिक्सरच मारेल. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, जर तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स असेल तर आता ही स्पर्धा तर व्हायलाच पाहिजे. तेव्हा तो म्हणतो, पण याच्यासाठी तुला एक काम करायचं आहे की तुला खूप सारे बॅनर छापायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुझीही काही माणसं बसव, ज्यामुळे पुढच्या गोष्टी आपल्यासाठी सोप्या होऊन जातील. हा श्रीकलाचा डाव असतो. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, तुम्ही जसं म्हटलं आहात ना तसंच आम्ही सगळं प्लॅनिंग करू. हे सगळं झाल्यानंतर श्रीकला खूप खुश होते आणि म्हणायला लागते,
खरं म्हटलं तर हा प्लॅन खरंच खूप सक्सेसफुल होईल, म्हणजे तुझा विजय होईल आणि त्या अधोक्षजची हार होईल. यानंतर हे इलेक्शन तू जिंकशील ही माझी खात्री आहे. भावी सरपंच गोपाळ दिग्रसकर तुमचा विजय हो. हे सगळं ऐकल्यानंतर गोपाळ ही डायरेक्ट चण्याच्या झाडावरती चढलेला असतो आणि त्यालाही खूप आनंद झालेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे अधोक्षज त्याचे आवरावर करत असतो. तेवढ्यात त्याला फोनवरती काही मेसेज येत असतात. ते बघता तो म्हणायला लागतो, हे काय चाललं आहे यांचं? मी याला सांगितलं आहे ना मला आज कामाला यायला थोडा उशीर होईल, पण हा सतत मेसेज करतो. तो मेसेज बघायला जाईल तर त्या मेसेजमध्ये काहीतरी भलतंच असतं, म्हणजे प्रश्नांचा भडीमार हे ते. तेव्हा तो इंदूला म्हणतो, इंदू बघ ना हे सगळं काय आहे. इंदू ही लगेच तो मेसेज बघायला लागते आणि त्या मेसेजमध्ये एक बॅनर आलेला असतो. त्याच्यावरती लिहिलेलं असतं, भाऊ बंदकीचा महासंग्राम, प्रश्नांचा भडीमार, आरोपांची गर्जना, वार पलटवार, जनतेचा कौल ठरणारी महाचर्चा, डॉक्टरांचा तर्क जिंकणार की अधोक्षज महाराजांची सेवाभाव, डॉक्टर गोपाळ दिग्रसकर विरुद्ध अधोक्षज महाराज दिग्रसकर. हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं आणि हे सगळं वाचल्यानंतर या दोघांचं टेन्शन वाढून गेलेलं असतं. इकडे अधोक्षजच्या तोंडातून शब्दच निघत नसतात आणि इंदू ही काळजीमध्ये आलेली असते. तेव्हा ती म्हणते, तू शांत हो रे अधोक्षज, तू एवढा काळजी करू नको. तेव्हा तो म्हणतो, गोपाळ दादा माझ्या विरुद्ध बोलणार आहे, तुला वाटते तेवढं हे सोपं नाही आहे, माझ्यासाठी हे खूप किचकट होणार आहे, मला हे जमणारच नाही, मी हे करूच शकणार नाही. तेव्हा इंदू म्हणते, तू का हार मानतोय? खरं म्हटलं तर तुला माहिती आहे ना तुझ्यामध्ये हिंमत आहे. तेव्हा तो म्हणतो, हिंमत? तुला आठवण आहे ना आईने मला त्या गादीसाठी जेव्हा कीर्तन करायला सांगितलं होतं तेव्हा माझी कशी अवस्था झाली होती. तेव्हा तिला आठवण येतं की अधोक्षज जेव्हा कीर्तनाला उभा राहिला होता तेव्हा तो एकही शब्द व्यवस्थित बोलू शकला नव्हता आणि मोहितने त्याची चेष्टा केली होती, पहिले बोलायला शिका आणि मग कीर्तनाचा विचार करा. तेव्हा इंदू म्हणते, अरे ते घाबरतायत तुला म्हणून तर हे सगळं रचत आहात ना, तू नको ना एवढी काळजी करू. पण अधोक्षजची काळजी वाढायला लागलेली असते आणि तो थोड्या काळजीमध्येच दिसत असतो. दुसरीकडे गावामध्ये चर्चा सुरू असतात. तेव्हा ते म्हणतात, तुम्ही बॅनर बघितले का? गावभर जी बॅनरबाजी चालली आहे. तेव्हा ते म्हणतात, हो बघितलं ना, प्रत्येकाच्या डोळ्यात जाईल एवढे त्या मोहितरावाने बॅनर लावले आहेत आणि बॅनरचा मुद्दा काय आहे? भावाभावामध्ये चर्चा होणार आहे, दिग्रसकर विरुद्ध दुसरे दिग्रसकर. हे सगळं जे सुरू आहे ते खरंच खूप पॉलिटिकली खूप इनकरेक्ट सुरू आहे. तेव्हा ते म्हणतात, हे सगळं मोहितरावाचं षडयंत्र आहे आणि त्यांनीच हे सगळं केलं आहे ना. खरं म्हणजे अधोक्षज महाराज खरंच खूप हुशार आहेत, त्यांनी हे कॉम्पिटिशन जिंकायला पाहिजे. तेव्हा ते म्हणतात, पण गोपाळ महाराज किती भारी आहे तुम्हाला माहिती आहे ना, ते बोलण्यामध्ये तर अधोक्षज महाराजांना हरू शकतात, कारण की ते डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे अभ्यासाचं ज्ञान जास्त आहे, 12 गावचं पाणी पिलेला माणूस आहे. तो तर बोलण्यामध्ये अधोक्षज महाराजांना हडवेलच ना, कारण की अधोक्षज महाराजांची जीभ जड आहे. तेव्हा ते म्हणतात, असं नाही होणार, मला तरी वाटत नाही अधोक्षज महाराज हरायला पाहिजेत. तेव्हा ते विचारतात, काय मग तुमची इच्छा आहे का गोपाळ महाराज हरावे? तेव्हा महाले गुरुजी म्हणतात, मला गोपाळ हरावे अशी इच्छा नाही आहे, माझी इच्छा ही आहे की गोपाळला जो पाठिंबा करत आहे ना मोहितराव, तो हरला पाहिजे आणि ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. म्हणून माझी तर इच्छाच आहे की मोहितराव हरावे. दुसरीकडे अधोक्षज त्याच्या काळजीमध्येच असतो. तेव्हा तो म्हणतो, इंदू तुला माहिती आहे माझ्याकडून हे होऊ शकत नाही, म्हणून हे सगळं सोडून टाक, मी या सगळ्यामध्ये जाऊ शकत नाही. तेव्हा इंदू म्हणते, अरे तू शांत हो पहिले अधोक्षज, तू एवढा का टेन्शन घेतोय? तू गावकऱ्यांसाठी सगळ्यांसाठी किती काय केलं आहे हे मी सुद्धा बघितलं आहे ना. आता पूरग्रस्तांची मदत करताना तुझ्यामध्ये जो कॉन्फिडन्स होता हा लोकांनी बघितला आहे. तू शाळेसाठी किती काय करतो हेही सगळे बघतात ना, मग तरी सुद्धा तुझा कॉन्फिडन्स का जाऊ शकतो? तू शांत राहा आणि धीराने काम कर, सगळ्याच गोष्टी तुझ्या बाजूने वळू शकतात, माझी खात्री आहे ना. पण अधोक्षजला हे काही पटलेलं नसतं. दुसरीकडे इकडे गोपाळ आणि मोठ्याबाई भेटलेले असतात. तेव्हा मोठ्याबाई विचारतात, हे सगळं काय चाललंय गोपाळ? म्हणजे तू आणि अधोक्षज एक दुसऱ्याविरुद्ध चर्चा करणार आहेत? तेव्हा तो म्हणतो, हो त्यात काय मोठी गोष्ट आहे, तसाही तुझा तर मला सपोर्ट आहे ना. तेव्हा ते म्हणतात, सपोर्ट तर आहे पण हे सगळं करायची गरज वाटत नाही. तेव्हा तो म्हणतो, का आईची ममता बाहेर आली का? म्हणजे आईसारखं वाटत असेल ना आपल्या मुलाला हरताना बघताना तुला त्रास होईल ना ग? तेव्हा ती म्हणते, तसं नाही आहे, तुलाही माहिती आहे मीच तुला स्वतःहून इलेक्शनला
उभं केलं आहे, मग मी तुझ्या हरण्याचे का बरं स्वप्न बघू. तेवढ्यात इकडे इंदू सांगत असते, अधोक्षज तुला माहिती आहे ना, तू सगळ्यांसाठी सगळं काही करतोय आणि माझा कॉन्फिडन्स आहे की तू सगळं करू शकतो. तू जे काही करतोस ना ते मनापासून सेवावृत्तीने करतो. आणि तुला आठवण आहे का, तू त्या राणीची कशी मदत केली होती. तेव्हा त्याला आठवतं, हा राणीला जेव्हा मी बचाव केला होता तेव्हा कसं तिचं रक्षण केलं होतं. त्यानंतर ती त्याला सांगते, हे बघ त्यानंतर तू एका त्या काकांना वाचवलं होतं आणि त्यांचाही स्वतःच्या जीवावरती प्राण हातात घेऊन तू त्यांना वाचवलं होतं ना. मग ह्या वेळेला एवढी मोठी लढाईच नाही आहे. खरं म्हणजे गोपाळ मोहितराव तुला घाबरत आहेत, त्याच्याचमुळे त्यांनी हे षडयंत्र रचले आहे. पण तू याच्यामध्ये बिलकुल डगमगू नको. तू काय कर, तू मुद्देसूद बोल. लोकांना मुद्देसूद बोलणारे लोक आवडतात. तुझ्या जिभेकडे कोणाचं लक्ष देणार नाही. आणि तू एवढी का काळजी करतोय, तुला काय भीती वाटते रे. तेव्हा तू म्हणतात लोक हसतील ना. तेव्हा इंदू म्हणते, हसतील तर त्यांचे दात दिसतील रे, तू नको ना काळजी करू. माझा फुल विश्वास आहे की तू या सगळ्यामध्ये मात करू शकतो आणि तुला या सगळ्या गोष्टी जमू शकतात. तेव्हा तो म्हणतो, खरंच तू शिक्षिका शोभते, तुला सगळ्यांना आपले मुद्दे पटवून देता येतातच ना. तेव्हा ती म्हणते, ते तर आहे, पण अधोक्षज तुला याच्यामध्ये हार मानून चालणार नाही. अधोक्षज खंबीरपणे उभा राहतो. दुसरीकडे मोठ्या बाई म्हणत असतात, तुझं जे चाललं आहे ना त्याला कॉन्फिडन्स बोलावा की ओव्हर कॉन्फिडन्स. तेव्हा तो म्हणतो, मी सांगतोय ना अधोक्षजला काहीच होणार नाही. तुझ्या मुलाची जीभ जड आहे आणि मी त्याच्यावरती असे काही वार करेल ना, असं शब्दाने त्याची वाट लावेल ना की तू बघतच राहशील. खरं म्हटलं तर एवढं काही कठीण नसणार आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, तुला वाटते तेवढं सोपं नाही आहे. गावामध्ये अधोक्षजची चर्चा आहे आणि त्या चर्चेमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं तर मला असं वाटते तुला या इलेक्शनमध्ये नाही, या चर्चेमध्ये उतरून काही फायदा नाही. तेव्हा तो म्हणतो, तुला काय वाटतंय ग, तुझा मुलगा असं काहीतरी माझ्यावरती म्हणजे शब्दांचा वार करेल की माझा डायरेक्ट तळतळत फळफळाट होऊन जाईल आणि त्यानंतर तो असं काही करेल की माझं राई एवढं माझं सगळं स्वाभिमान उतरून जाईल. पण असं काहीच होणार नाही, तू काळजी करू नको. तुझ्या मुलाला हे जमणार नाही. खरं म्हटलं तर मी त्याला अशी चितमात देईल ना की तो पूर्णपणे खाली पडून जाईल आणि पुन्हा उभा सुद्धा राहू शकत नाही. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, मी तुला स्पष्ट सांगते हे सगळं करायची गरज नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, का आईची ममता पुन्हा जागी झाली का ग तू हे सगळं करते. तुला तर माहिती आहे ना आपण हे सगळं का करत आहोत. आपल्याला या सगळ्यातून एक बेनिफिट करून घ्यायचं आहे, ते म्हणजे इंदूला खाली पाडायचं आहे. आणि जेव्हा ती इंदू खाली पडेल ना, अधोक्षज खाली पडला की इंदूचाही इगो ठासला जाईल. आपलं मोटिव्ह सेमच आहे. मग का तू पक्ष बदलते, तू तर माझ्या पक्षातले आहेस ना, मग तिथेच राहा ना. आणि आता हे कन्फर्म होणार आहे की डॉक्टर गोपाळ दिग्रसकर ही निवडणूक जिंकणार आहेत आणि सगळेजण घोषणा करतील तू सुद्धा माझ्या मिरवणुकीमध्ये नाचणार आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, हे सगळं झालं तर मला आनंदच आहे, पण तरी सुद्धा तुला सतर्क राहायला पाहिजे. वारं कधी कुठे फिरेल ना याचा काही अंदाज देता येत नाही. हे सगळं ऐकल्यानंतर गोपाळलाही थोडं टेन्शन आलेलं असतं. पुढील भागात आपण बघणार आहोत, इकडे मोहितरावांनी सभा रचलेली असते. तेव्हा ते म्हणतात, आता खरी लढाई सुरू होणार आहे. दोन भावांमध्ये वादविवाद चर्चा होणार आहे. मग या लढाईनंतर ठरेल की कोण याच्यामध्ये विजयी होईल आणि कोण पराजय होणार आहे. मग आता सगळ्यांनी याच्यामध्ये रेडी राहा. तेवढ्यात अधोक्षज आणि गोपाळ एक दुसऱ्याच्या विरुद्ध येतात. मोहित त्यांना लगेच एक दुसऱ्याच्या समोर करतो आणि ते दोघं एक दुसऱ्याच्या विरुद्ध उभा राहायला तयार झालेले असतात. इंदू आणि बाकी सगळेही तिथे सज्ज झालेले असतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता मोहितने तर खरंच सभा रचली आहे, पण या सभेमध्ये काय काय नवीन चमत्कार होतील, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.